आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार सुनील प्रभू आहेत। सर, आपण पाहतोय की आता चर्चा आहे ती म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवायची। लोकसभा असेल विधानसभा असेल यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवत होती। मात्र येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने आता ठाकरेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा देताना पाहायला भेटते। स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशाऱ्यापेक्षा प्रत्येक वॉर्डातल्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण या ठिकाणी निवडणूक लढलं पाहिजे आणि त्यामुळे कार्यकर्त्याची ताकद वाढतं, मनोबल वाढतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रत्येक प्रभागातल्या कार्यकर्त्यांना लढावं असं कार्यकर्त्यांचं स्वतःचं मत आहे आणि त्यामुळे पक्ष चालवायचा असेल तर कार्यकर्त्याचं म्हणणं देखील आपल्याला ऐकून घ्यावं लागतं आणि त्यामुळे माननीय पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे। याच्यावरती शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांनी सविस्तरपणे आपल्याला सांगितलं आहे। त्यामुळे स्वबळाची जी काय भाषा आहे ती केवळ कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचं मनोबल वाढावं म्हणून पक्ष व संघटना वाढावी म्हणूनच स्वबळाने लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। मात्र आपण पाहिलं असेल लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यामध्ये अमरावती असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल अशा महत्त्वाच्या ज्या जागा होत्या ज्या तुमच्या हक्काच्या जागा आहेत या सीट शेअरिंगमध्ये इतर मित्र पक्षांना गेल्या आणि त्यामुळे कुठेतरी फटका ठाकरेंच्या शिवसेनेला पडलेला देखील पाहायला भेटला। हे मान्य करता का? असं आहे की लोकसभा आणि विधानसभा याचं आता उघडत बसण्यापेक्षा महानगरपालिकेच्या निवडणुका कशा जिंकायच्या, कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढवायचं, कार्यकर्ता जिद्दीने त्या ठिकाणी कसा कामाला लागेल या दृष्टीने प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख हा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, शिवसेनेचे नेते असतील या सगळ्यांनी मिळून पक्ष कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी जे करायचं आहे म्हणून हा स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे हे या सर्व निवडणुकीचं नेतृत्व करणार अशी माहिती भेटते। त्याचबरोबर नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे कारण मोठ्या प्रमाणात नगरसेवक हे शिंदेच्या गटात सामील झाले आहेत। त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे नेतृत्व करतील आणि नवीन चेहऱ्यांना देखील संधी देतील। काय वाटतं तुम्हाला? असं आहे, माननीय आदित्य ठाकरे याच वर्षी नेतृत्व करतात असं नाही तर मागची अनेक वर्ष आदित्य ठाकरे मुंबईमध्ये नेतृत्व करतायत। प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जाणं, रणनीती तयार करणं, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उत्तेजित करणं या सगळ्या गोष्टी करतात। त्यामुळे यावर्षी आदित्य ठाकरे नव्या नेतृत्व करतात असं म्हणणं चुकीचं आहे कारण मागील अनेक वर्ष मी या पक्ष संघटनेमध्ये जेव्हा स्वतःहून या निवडणुकीच्या कामामध्ये काम करतो तेव्हा माननीय उद्धवजी ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे हेच या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व करत असतात। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आज सकाळची गोष्ट आहे, मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा आहे की औषधं पुरवठा बंद करण्यात आला आहे। कितीतरी कोटी रुपये आहेत जे थकीत आहेत त्यामुळे ही औषध पुरवठा बंद झाली। मी आपल्याला एवढंच सांगतो की मागील 2.5-3 वर्षामध्ये प्रशासक बसल्यापासून या महानगरपालिकेच्या सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत त्या खिळखिळीत झालेल्या आहेत। आज कोणावरती कोणाचं धाक राहिलेलं नाही आहे। आयुक्तांनी या सगळ्या ज्या औषधाचा पुरवठा जो करायचा होता त्यावरती मला असं वाटतं की याचा रिव्ह्यू घेऊन ही सगळी टेंडर जी आहेत पुरवठा करण्याची ही अगोदर काढणं गरजेचं होतं, परंतु पुरवठा संपेपर्यंत कुठच्याही तिकडे असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला याबाबत कोणतीही गोष्ट पडलेली नसते आणि यामुळे सर्वसामान्य मुंबईकर जो आहे त्याच्यावरती अन्याय होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रशासक नेमले आहे त्या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजेत आणि ह्यासाठी पूर्णपणे मागील सरकार आणि हे सरकार जबाबदार आहे। महादेव जानकर यांनी पुढारी न्यूजशी बोलताना असं सांगितलं आहे की उद्धव ठाकरे यांनी आता छोट्या छोट्या पक्षांबरोबर युती केली पाहिजे। जर उद्धव ठाकरे यांनी छोट्या पक्षांबरोबर युती केली तर नक्कीच काँग्रेस असेल किंवा भाजप असेल हा स्वतः उद्धव ठाकरे यांच्या मागून येईल। मात्र उद्धव ठाकरे यांनी पहिलं छोट्या पक्षांना जवळ केलं पाहिजे। असं आहे की महादेव जानकर काय म्हणाले मी ऐकलं नाहीत, परंतु पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार हा मान्य उद्धवजी ठाकरे यांना आहे आणि तो योग्य वेळेला योग्य तो निर्णय ते घेतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश सह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।